पेठ पोलीस स्टेशन व आमच्या अन्न सुरक्षा अधिकारी श्री योगेश देशमुख यांनी संयुक्तिकरित्या एक कारवाई काल म्हणजे दिनांक 1/1/2025 रोजी सकाळी ही पेठ येथे करण्यात आलेली आहे. कोळंबे घाटामध्ये एक वाहन संशयास्पदरित्या काही माल घेऊन येण्याची खबर त्यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने श्री देशमुख व पोलीस विभाग यांनी ते वाहन अडवले असता त्यामध्ये काही संशयित साठा त्यांना आढळला. देशमुख यांनी त्याची पाहणी केली असता तो सुगंधित तंबाखूचा साठा असल्याचे निष्पन्न झाले. व तो सुगंधित तंबाखू साठा हा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असल्याने श्री देशमुख यांनी त्या साठ्यातले 2 नमुने घेतले व 4,84,750 किमतीचा साठा जो आहे तो त्यांनी पुढील विक्रीस जाऊ नये म्हणून ताब्यात घेतला. त्यानंतर सदर प्रकरणी श्री देशमुख यांनी पेठ पोलीस स्टेशनमध्ये कायद्याच्या कलम 123, 223, 123 व 274 व 75 अंतर्गत हा FIR दाखल केलेला आहे व त्यांनी सदरचे वाहन आणि साठा दोन्ही ताब्यात घेतलेला आहे. वाहन जप्त करून पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आलेले आहे व साठा देखील पुराव्यासाठी पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आलेला आहे. याची एकूण किंमत जी आहे 15,84,750 रुपये इतकी आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन पेठ व योगेश देशमुख हे करत आहेत. आपलं नाव विवेक पाटील, सहाय्यक आयुक्त अन्न, परिमंडळ 4.